नमो बुद्धाय. जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. जय भीम. मी स्वाती भालेराव बदलापूर येथून आहे. मी बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक, माजी श्रामणेर आणि समता सैनिक दलाची सैनिक आहे. आज या ठिकाणी परिवर्तनवादी बौद्ध धम्म या विषयावरती मी थोडंसं विषय मांडणार आहे. तो तुम्ही शांत चित्ताने ऐकाल अशी मी या ठिकाणी आशा बाळगते. अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनीय जगतवंदनीय सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा तुम्हा आम्हाला महामंत्र देणारे विश्वरत्न, बोधिसत्व, महामानव, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांना, पवित्र स्मृतींना आणि अखंड त्यागाला माझे त्रिवार अभिवादन. ज्या संस्थेच्या माध्यमातून धम्माचा प्रचार आणि प्रसार होतो ती तुम्हा आम्हा तमाम भारतीयांची एकमेव मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा याच्या विद्यमान राष्ट्रीय महाउपासिका मीराताईजी आंबेडकर यांच्या अश्वगतीनं चाललेल्या धम्मकार्याला माझा सविनय जय भीम. आज या संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्याही धम्मकार्याला माझा सविनय जय भीम. या संस्थेचे सल्लागार ॲडव्होकेट बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर यांच्याही धम्ममंगल कार्याला माझा सविनय जय भीम. आज या ठिकाणी परिवर्तनवादी बौद्ध धम्म या विषयावरती मी थोडंसं मार्गदर्शन करणार आहे. सुरुवातीलाच आपण बघणार आहोत की बौद्ध धम्म हा परिवर्तनशील आहे. बौद्ध धम्मामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये परिवर्तन आहे. भगवान बुद्धांच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक माणसाला समानतेचा अधिकार दिलेला होता आणि तो समानतेचा अधिकार म्हणजेच बौद्ध धम्म. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावं. परंतु भगवान बुद्धांच्या धम्मानंतर काही काळानंतर एक वाद सुरू झाला आणि तो वाद म्हणजे ब्राह्मणवाद होता. त्या ब्राह्मणवादामुळे 4 वर्गांमध्ये माणसांचं वर्गीकरण करण्यात आलं, जातीप्रमाणे वर्गीकरण करण्यात आलं. त्यात पहिले होते ब्राह्मण, त्यानंतर क्षत्रिय, त्यानंतर वैश्य आणि त्यानंतर शूद्र. ब्राह्मण समाजाने ज्ञान घ्यायचं आहे आणि त्यानंतर क्षत्रियांनी युद्ध वगैरे करायचे आहेत, त्यानंतर वैश्यांनी व्यापार करायचा आहे आणि या 3ही वर्गाची सेवा ही शूद्राने करायची आहे. अशी ही वर्गवारी केलेली होती. कधी? भगवान बुद्धांच्या धम्माच्या नंतर, प्रचार प्रसारानंतर काही काळाच्या नंतर. ही जी वर्गवारी केलेली आहे ही वर्गवारी मानवतेला धरून नव्हती. त्यानंतर महामानव परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या भगवान बुद्धांच्या धम्माचा अभ्यास केला आणि बौद्ध धम्माचा अभ्यास केल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार आहे, प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे, म्हणून त्यांनी मानवतेचा धम्म दिला. आणि ह्या वर्गवारी त्यांना कधीही पसंत नव्हती किंवा वर्गवारीला त्यांनी नकार दिलेला आहे. मग ह्या वर्गवारीला नकार दिल्यानंतर मानवतावादी बौद्ध धम्म भगवान बुद्धांचा बाबासाहेबांनी आपल्यापर्यंत कसा पोचवला? प्रथम भगवान बुद्ध म्हणजेच सिद्धार्थ गौतम यांनी पाण्याच्या वादावरून, रोहिणी नदीच्या पाण्यावरून, पाणी वाटपावरून जो वाद झाला, माणसामध्ये वाद का आहे, माणसामध्ये द्वेष का आहे, मत्सर का आहे, लोभ का आहे, तृष्णा का आहे, याचं कारण काय आहे हे कारण शोधण्यासाठी त्यांनी आपल्या संपूर्ण राजवैभवाचा त्याग केला. 6 वर्ष आपल्या शरीराला क्लेश दिला. एक भाताच्या शितावरती, अन्नाच्या कणावरती त्यांनी आपला दिवस व्यतीत केला. या निसर्गामधल्या प्रत्येक वस्तूचा, प्रत्येक आहाराचा माझ्या शरीरावरती काय परिणाम होतो म्हणजे त्यांनी विज्ञान सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर तब्बल 6 वर्षांनी संपूर्ण गोष्टींचा त्यांना उल्लेख झाला. म्हणजेच ते सम्यक संबुद्ध झाले. कधी? जेव्हा सुजाता मातेची खीर त्यांनी ग्रहण केली. आणि सुजाता मातेची खीर जेव्हा ते ग्रहण करत होते त्यावेळी 5 पारिवारजक त्यांच्या सोबत होते. कौंडिन्य, वप्पभद्दीय, अश्वजित आणि महानाम हे 5 पारिवारजक त्यांच्या सोबत होते. परंतु सुजाता मातेची खीर त्यांनी ग्रहण केली म्हणून तू एक भ्रष्ट झालेला आहेस, तू वैराग्यपण तुझं नष्ट झालेलं आहे, भ्रष्ट झालेलं आहे, कारण तू एका महिलेच्या हाताची खीर ग्रहण केलेली आहेस. म्हणून ते 5 पारिवारजक त्यांना सोडून गेले. आणि त्यानंतर
ही खीर खाल्ल्यानंतर भगवान बुद्धांना म्हणजे सिद्धार्थ गौतमाला त्यांनी सांगितलं की मला ही खीर घेतल्यानंतर आपल्या रोहिणी नदीमध्ये त्यांनी स्नान केलं. त्यानंतर एक सुपत्तिष्ठ घाटावर ते आसन मांडलं. स्वत्तीय शेतकऱ्याकडून 7 मुठी गवत घेतलं आणि जोपर्यंत मला ज्ञान प्राप्ती होत नाही, जोपर्यंत मला ज्ञानाचा मार्ग मिळत नाही, तोपर्यंत या आसनावरून मी हलणार नाही असा संकल्प केला. आणि तो संकल्प केल्यानंतर ती खीर त्यांनी ग्रहण केली. भगवान बुद्धांना पहिलं सत्य कळालं की माणसाच्या जीवनाला आहाराशिवाय पर्याय नाही, त्याला भोजनाशिवाय पर्याय नाही, जेवणाशिवाय तो जगू शकत नाही. म्हणून त्याने जेवण घेणं गरजेचं आहे. परंतु तो जेवण किती घ्यावं? जेवण हे फक्त आपल्या शरीराला लागतं एवढंच घ्यावं. कारण अन्न जे असतं, अन्न आपल्या शरीराला पूरक आहे तेवढंच आपण घ्यायचं आहे. कुठलीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त झाली तर त्याचा विपरीत परिणाम झाल्याशिवाय राहत नाही, हे भगवान बुद्धांनी सांगितलं. अन्नतारी अन्नमारी अन्न विनाशकारी. जर एखादं अन्न आपल्याला खूप आवडत असेल आणि ते जर आपण जास्त ग्रहण केलं तर त्याचा परिणाम वाईट झाल्याशिवाय राहत नाही, त्याचा पोटाचे विकार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून भगवान बुद्धांनी त्यावेळी सांगितलं की अन्न ग्रहण करताना कुठलीही गोष्ट ही प्रमाणशील असावी. बौद्ध धम्म हा प्रमाणशील आहे. 6 वर्षानंतर त्यांना सम्यक संभूती प्राप्त झाली आणि त्यानंतर मला मिळालेलं ज्ञान मी कुणाला सांगू? मग त्यांच्या सोबत असलेले 5 पारिवार्जक तथागतांना आठवले आणि ते आठवल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा त्यांचं स्मरण केलं की ज्या गुरूंकडून त्यांनी ज्ञान घेतलेलं होतं, अलार कालाम, उदक रामपुत्त, या 2 गुरूंचं त्यांनी स्मरण केलं. परंतु ते या जगामध्ये हयात नव्हते आणि ते हयात नसल्यामुळे त्यांनी आपल्याला सोडून गेलेले 5 पारिवार्जक, त्या 5 पारिवार्जकांचं त्यांनी स्मरण केलं तर ते सारनाथमध्ये होते असं त्यांच्या दिव्य दृष्टीने त्यांना दिसलं. तथागतांनी त्या सारनाथच्या दृष्टीने सारनाथच्या जागेकडे त्यांनी प्रयाण केलं. तिथून चालू लागले. चौखंडी स्तूपावरती गेल्यानंतर तिथे 5 पारिवार्जक होते. त्या 5 पारिवार्जकांनी बघितलं की सिद्धार्थ गौतम, श्रमण गौतम इकडेच येत आहे. त्यांनी आपापसामध्ये कुजबूज केली आणि सांगितलं की श्रमण गौतम येत आहेत, आपण त्यांना कुठल्याही प्रकारे विचारायचं नाहीये, त्यांना कुठल्याही प्रकारे मान सन्मान द्यायचा नाहीये. का? कारण त्यांनी एका स्त्रीच्या हातची खीर ग्रहण केलेली आहे आणि म्हणून कुठल्याही प्रकारे त्यांची आपण विचारपूस करायची नाही. त्यावेळी जसे जसे श्रमण गौतम पुढे जात होते तशी तशी त्यांच्यामध्ये करुणा मैत्री निर्माण होती. कारण तथागत भगवान बुद्धांनी करुणा मैत्रीवरती विजय मिळवलेला होता. जसे चौखंडी स्तूपावरून ते आपल्या मृगदाय वनामध्ये गेले, 5 पारिवार्जकांनी त्यांना बघितलं. बघितल्याबरोबर एका पारिवार्जकाने त्यांना आसन दिलं, दुसऱ्याने त्यांचं भिक्षा पात्र हातात घेतलं, तिसऱ्याने पाणी दिलं, चौथ्यांनी त्यांना वंदन केलं, 5व्यांनी सुद्धा त्याला वंदन केलं आणि अशा प्रकारे करुणा मैत्रीने ती सर्वजण जवळ बसली. तथागतांचा धम्म परिवर्तनवादी कसा आहे आणि ते पहिलं प्रवचन विशुद्धी मार्गाचं भगवान बुद्धांनी दिले. तिथेच प्रत्येक मानवाचं परिवर्तन झालेलं आहे, मनामध्ये परिवर्तन झालेलं आहे. प्रथम त्या 5 पारिवार्जकांना त्यांनी कुठला मार्ग सांगितला तर त्यांनी जो मार्ग सांगितलेला आहे तो आहे संबोधी मार्ग, म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्ग. या आर्य अष्टांगिक मार्गामध्ये 8 कड्या आहेत. त्या 8 कड्या तुमच्या जीवनाला सोयीस्कररित्या तुमचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत जी तुमची दैनंदिनी आहे ती दैनंदिनी कशी असावी, त्या दैनंदिनीमध्ये तुम्ही काय करावं, तुम्ही काय खावं, काय प्यावं, किती गोष्टींवरती तुम्ही विचार करावा, किंवा तुमची वेशभूषा कशी असावी, केशभूषा कशी असावी, तुमचं बोलणं कसं असावं, तुमचं चालणं कसं असावं, तुमची वाणी कशी असावी, तुमची उपजीविका कशी असावी, तुमचं ज्ञान कसं असावं, तुमची दृष्टी कशी असावी, तुमचा संकल्प कसा असावा, तुमचा कर्मांत कसा असावा, ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान त्या 5 पारिवार्जकांना त्या ठिकाणी सांगण्यात आलं. आणि पहिलं धम्मचक्र तथागतांनी तिथे फिरवलेलं आहे मृगदाय वनामध्ये. आणि तिथे सांगितलं की माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागायचं, हा बौद्ध धम्म. मग परिवर्तन झाल्यानंतर दुसरं परिवर्तन सम्राट अशोक राजाने विजयादशमीच्या दिवशी केलं आणि त्यांचाच संदर्भ घेऊन महामानव परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 साली आपल्या पूर्वजांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि भगवान बुद्धांचा धम्म त्यांच्या समोर ठेवला. भगवान बुद्धांच्या ओटीत त्यांना दिलं. काय दिलं?
भगवान बुद्धांचा धम्मच का बाबासाहेबांनी निवडला, किंवा बाबासाहेबांना भगवान बुद्धांचाच धम्म का आवडला? अनेक समाजाचे नेते होते, अनेक समाजाचे धर्मगुरू होते, ते म्हणाले बाबासाहेबांना, बाबासाहेब आमचा धर्म स्वीकारा, आमचा धर्म स्वीकारा, आम्ही तुम्हाला अशा प्रकारे मदत करू, तुम्हाला अशा प्रकारे आम्ही सहकार्य करू. बाबासाहेबांनी कुणालाही कुठल्याही प्रकारचा कौल दिलेला नव्हता, त्यांना सांगितलेलं नव्हतं. जेव्हा भगवान बुद्धांचे धम्मगुरू भंतेजी बाबासाहेबांकडे आले आणि आल्यानंतर त्यांनी बाबासाहेबांना विचारलं की तुमचा कल कुठे आहे, तुम्ही कुठला धम्म स्वीकारणार आहात? तेव्हा बाबासाहेबांनी फक्त स्मित हास्य केलं आणि ते धम्मगुरू म्हणजे भंते बाहेर आले आणि म्हणाले की बाबासाहेबांचा कल हा बौद्ध धम्माकडे आहे. आणि त्यावेळी बाबासाहेबांचा कल बौद्ध धम्माकडेच होता, कारण बौद्ध धम्मामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, नीती, प्रज्ञा, शील, करुणा, मैत्री आणि विनय अगदी खचून भरलेला होता. हा जर माझ्या तळागाळातल्या समाजाला समजला तर माझा समाज कधीही अधोगतीला जाणार नाही, कधीही वाम मार्गाला जाणार नाही, कधी वाईट मार्गाला जाणार नाही. म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संपूर्ण समाजाला भगवान बुद्धांचा धम्म सांगितला. व तो धम्म सांगताना प्रथम काय दिलं, लोकांना काय सांगितलं? तर आपल्या लोकांना जेव्हा त्यांनी धम्म दीक्षा दिली तेव्हा त्यांनी 5 शीलं सांगितली. जी 5 शीलं संपूर्ण जगामध्ये जी मानवजात आहे त्या मानवजातीसाठी ते सगळ्यांसाठी उपायकारक आहेत. असं कुठल्याही एका समाजासाठी नाही, कुठल्या एका व्यक्तीसाठी नाही, कुठल्या गावासाठी नाही किंवा कुठल्याही देशासाठी नाही, तर या जगामध्ये जेवढी मानवजात आहे त्या संपूर्ण मानवजातीने स्वीकारावा असा बौद्ध धम्म, अशी 5 शीलं बाबासाहेबांनी आपल्याला दिली. मग त्या 5 शीलांपैकी पहिलं शील होतं पाणातिपाता वेरमणी शिक्षापदं समाधियामी. म्हणजेच काय, मी कुठलीही प्राणी हिंसा करणार नाही, जीव हिंसा करणार नाही किंवा जीव हिंसा करण्यापासून मी अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करते. म्हणजेच काय, मी कुठली हिंसा करणार नाही. म्हणजे जी लोक आपल्याला तुच्छ समजत होती, शूद्र समजत होती, त्या माणसाला माणूस म्हणून जगण्याची संधी दिली. काय संधी दिली? की मी हिंसा करणार नाहीये, मी कोणाला वाईट बोलणार नाही. मग हिंसा म्हणजे काय? की हिंसा म्हणजे फक्त लोकांना मारणे आहे का, लोकांचा जीव घेणं आहे का? तर नाही. लोकांबद्दल वाईट बोलणं ही सुद्धा वाणीची हिंसा आहे. लोकांबद्दल वाईट विचार करणं ही सुद्धा आपल्या वाणीची हिंसा आहे. कुणाबद्दल चुगली करणं, चहाडी करणं, त्याच्याबद्दल अपशब्द बोलणं हे सुद्धा हिंसा आहे. ती सुद्धा हिंसा माझ्याकडून होणार नाही. दुसरं शील सांगितलं अधिन्ना दाना वेरमणी शिक्षापदं समाधियामी. मी कुठलंही न दिलेलं दान स्वीकारणार नाही, म्हणजेच मी चोरी करणार नाही. आपल्याला एखाद्याने एखादी वस्तू नाही दिली तर आपण त्याच्या कपाटातून, त्याच्या घरातून घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत. आणि जरी घेतली तरी ते काय होईल, आपल्यावरती चोरीचा आरोप लागला जाईल की यांनी मला न विचारता घेतलेली आहे. एखादी गोष्ट जर आपण न विचारता कोणाकडून घेतली तर त्याच्यावरती चोरीचा कलम लागला जातो. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं दुसरं शील, मी चोरी करणार नाही. हे एका समाजासाठी आहे का? प्रत्येक मानव जातीसाठी आहे, प्रत्येक व्यक्तीसाठी आहे, प्रत्येक मुलासाठी आहे, प्रत्येक स्त्रीसाठी आहे, सर्वांसाठी समान आहे. आणि म्हणून हा परिवर्तनवादी, हे परिवर्तन आपल्यामध्ये झालेलं आहे. त्यानंतर तिसरं शील सांगितलेलं आहे कामे सुमिच्छाचारा वेरमणी शिक्षापदं समाधियामी. मी कुठल्याही प्रकारच्या कामतृष्णेपासून, कामवासनेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करतो किंवा करते. कामतृष्णा म्हणजे काय? कुठलीही गोष्ट, एखादी गोष्ट आपल्याला आवडणं आणि त्याच्या मोहात पडणं आणि त्याच्या मोहात पडल्यानंतर त्याच्याबद्दल तृष्णा निर्माण होणं आणि त्या तृष्णेपासून आपल्याला दुःख होणं, म्हणजे ती तृष्णा. तृष्णा अनेक प्रकारच्या असतात. कामतृष्णा म्हटलं कामतृष्णा, भवतृष्णा, विभव तृष्णा, या 3 तृष्णांनी आपलं शरीर जीवन बनलेलं आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की ही जी तृष्णा आहे ही तृष्णा क्षमवताना माणसाला दुःख झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून ह्या तृष्णा विरहित मी जीवन जगणार आहे. ना शोध कुणाचा उसना, दुःखाचे कारण तृष्णा. म्हणजे ही तृष्णा जी आहे ती तृष्णा मी बाळगणार नाही. मग ती माझ्या मुलाबद्दल असेल, मुलीबद्दल असेल, पतीबद्दल असेल, नातेवाईकांबद्दल असेल, आणखी कुणा जवळच्या व्यक्तीबद्दल असेल. ती तृष्णा जेव्हा मी बाळगेल तेव्हा मला दुःख झाल्याशिवाय राहणार नाही आणि नेमकं मला या दुःखापासून अलिप्त राहायचं आहे. हे परिवर्तन भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे बाबासाहेबांनी आपल्यामध्ये केलेलं आहे. त्यानंतर चौथं शील मुसावादा वेरमणी शिक्षापदं समाधियामी. मी खोटं बोलणार नाही. जगामध्ये अशी कुठलीच व्यक्ती नाही की ती खोटं बोलत नाही. प्रत्येक गोष्टीला काही दिवसभरातून
एक तरी शब्द आपल्या तोंडून खोटा निघाला जातो किंवा तो बोलला जातो, अपशब्द बोलला जातो, खोटं बोललं जातं. परंतु भगवान बुद्ध म्हणतात की कुठल्याही व्यक्तीने स्वप्नात सुद्धा खोटं बोलू नये. का बोलू नये? कारण एखादी व्यक्ती हळव्या मनाची असते, एखाद्याचं मन अगदी कमजोर असतं. जर तुम्ही त्याला अचानक एखादी गोष्ट सांगाल, अचानक त्याच्यावरती तुम्ही एखादा घाव घालाल, तर त्याला त्याचा दुष्परिणाम त्याच्या शरीराला भोगावा लागतो. एखाद्या वेळेस तो जीवानिशीही जाऊ शकतो. आणि म्हणून स्वप्नात सुद्धा खोटं बोलू नये. आणि खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला कोर्टात सुद्धा त्याची साक्ष मानली जात नाही. हे परिवर्तन आहे. तुम्ही खोटं बोलायचं नाहीये. त्यानंतर सगळ्यात आणि महत्वाचा पाया, ह्या 4 शिलांचा पाया जो 5वा आहे, तो 5वा पाया म्हणजे सुरा मेरय मज्जपमाद ठाणा वेरमणी शिक्षापदं समाधियामी. मी कुठल्याही मादक पदार्थांचं सेवन करणार नाही किंवा मादक पदार्थांपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करते. मग ते मादक पदार्थ कुठले असतील? दारू असेल, जुगार असेल, मिसरी असेल, तंबाखू असेल, गेम खेळणं असेल, आणखी काही बऱ्याच प्रकारची व्यसनं असतात. व्यसन म्हणजे काय? तर झाकी अंग उघडे त्याला व्यसन म्हणतात आणि जितेपणी दावी मरण त्याला व्यसन म्हणतात. तर हे जे व्यसन आहे, हे व्यसन माणसाला नसावं. कारण जेव्हा एखादा व्यक्ती कुठलंही व्यसन करतो, आपण एक फॉर एक्झाम्पल, एखादी व्यक्ती मादक पदार्थ म्हणजे दारू पितो. दारू पिताना सुरुवातीला तो दारू पित असतो, सुरुवातीला तो कप घेतो, ग्लास घेतो, मापाने पितो. पण काही दिवसानंतर सुरुवातीला तो दारू पितो, काही कालावधीनंतर दारू त्याला प्यायला लागते. त्याचं शरीर त्याच्या अधीन होतं. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की ही गोष्ट आपल्याला करायची नाही, याच्यापासून मला अलिप्त राहायचं आहे. आणि हेच बाबासाहेबांनी 5वं शील आपल्याला दिलेलं आहे. इथे परिवर्तन केलेलं आहे. म्हणजेच कुठल्याही मादक पदार्थांचं म्हणजे ह्या 4 शिलांचं उल्लंघन करू नका. 5वं शिलाचं जर उल्लंघन तुम्हाला करायचं असेल तर ऑटोमॅटिकली वरचे 4 शिलं सुद्धा तुमच्याकडून उल्लंघन केलं जातं. म्हणून तो पाया आहे 5वं शील. एखादी व्यक्ती दारू पिणारी असेल तर घरात मुलाबाळांना, आपल्या नातेवाईकांना, आपल्या शेजारच्या लोकांना, मित्रमंडळींना त्याचा खूप त्रास होतो. आपल्या समोरची उदाहरणं असतील, बऱ्याच लोकांच्या घरामध्ये हे प्रकार होत असतील. घरामध्ये व्यक्ती आल्यानंतर आपण त्याच्या अगोदर घरातली मंडळी म्हणतात, येणार आहेत जेवून घ्या. दारू पिल्यानंतर ते आपल्याला मारतील, बोलतील, मला कुठल्याही प्रकारचं घरामध्ये जेवून घ्या पटकन. आणि म्हणून आपण काय करतो, त्या व्यक्तीची वाट बघत नाही. आणि दारू पिणाऱ्या व्यक्तीला कुणी मान सन्मान देतो का? त्याने एखादी गोष्ट खरीही सांगायला सुरुवात केली तरी सुद्धा तो व्यसनी आहे म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की या व्यसनापासून आपण अलिप्त राहिलं पाहिजे. व्यसनामुळे काय होईल? तुमच्या संपत्तीचा नाश होईल. आणि संपत्तीचा नाश झाला की तुमच्या मुलाबाळांची जे काही उज्ज्वल भविष्य होणार आहे त्या भविष्याला तडा जाईल आणि ती मुलं सुख समृद्धीने जगू शकत नाहीत. म्हणून तुम्ही या 5व्या शिलाचं उल्लंघन करू नका. एखाद्या स्त्रीचा नवरा जर जुगारी असेल किंवा दारुड्या असेल तर तिला एवढा त्रास होतो, तिला शारीरिक, मानसिक सगळ्या गोष्टींचा त्रास होतो. इकॉनॉमिकली तर होतोच, पण ह्या सगळ्या गोष्टींचा तिला त्रास घेऊन सुद्धा त्या गोष्टीवरती ती पर्याय शोधत असते. शेजाऱ्यांना सांगून सुद्धा काही उपयोग नसतो, नातेवाईकांना सांगून उपयोग नसतो, तिचं तिलाच निभवावं लागतं. आणि म्हणून भगवान बुद्धांनी दिलेली 5 शिलं प्रत्येक व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत परिवर्तन करणारी आहेत. आणि हा धम्म आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे. आणि म्हणूनच बाबासाहेबांचे आपल्यावर अखंड, आपल्या शरीरावरती, आपल्या प्रत्येक अवयवांवरती बाबासाहेबांचे उपकार आहेत. बाबासाहेब जर नसते तर आम्ही आज कधीच घडलो नसतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलेली ही 5 शिलं. आणि जेव्हा भगवान बुद्धांनी पहिला विशुद्धी मार्ग सांगितला ते आर्याष्टांगिक मार्ग. आर्याष्टांगिक मार्गामधलं पहिलं जे आहे, पहिली कडी जी आहे, ती पहिली कडी म्हटली जाते की माझी वाणी माझी कशी असावी? तर वाणी कशी असली पाहिजे? गोड असली पाहिजे, मधुर असली पाहिजे. समोरच्याला बोलताना आपण त्याच्याशी अगदी व्यवस्थित बोललं पाहिजे, आदर आतिथ्य केलं पाहिजे. जर आपण त्याच्याशी बोलताना अरे कार्याची भाषा केली, अपशब्द जर बोललं तर तुम्हाला सुद्धा रिटर्न तेच येणार आहे. एखाद्याला जर तुम्ही आरे बोलाल तर तो समोरून तुम्हाला कारे बोलणार आहे. तुम्ही त्याला जर आहू म्हटलं तर तो सुद्धा तुम्हाला काहू म्हणणार आहे. आणि म्हणून तुमची वाणी कशी असावी की एखादं फळ जेव्हा ते कच्चं असतं, कच्चं असल्यानंतर त्याच्यामध्ये जो ज्यूस असतो, रस असतो, तो भरलेला नसतो, ते कडक असतं, त्याच्यातून रस निघू शकत नाही. पण कालांतराने ते परिपक्व होतं.
ते पिकलं जातं, त्याचा कलर चेंज होतो आणि त्याच्यामध्ये असा गोड मध भरला जातो, गोड रस भरला जातो आणि त्या गोड रसाप्रमाणे आपली वाणी असावी, मधाळ आपली वाणी असावी, की आपल्या वाणीने कुणालाही त्रास होता कामा नये, कुणाला अपशब्द बोलता कामा नये, कुणावरती त्याचा वाईट परिणाम होता कामा नये, किंवा आपल्या वाणीने आपल्या बोलण्याने कुणाचा संसार उद्ध्वस्त होता कामा नये. म्हणून आपली वाणी सुद्धा छान गोड मधुर अशी असावी. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात आपली दृष्टी सुद्धा तशीच असावी. दृष्टी कशी असावी, तर ही दृष्टी बघताना, समोरच्याला बघताना आपला जो बघण्याचा कल आहे, अँगल आहे, तो अँगल सम्यक असावा. दोन व्यक्ती, स्त्री आणि पुरुष, मग ते बहीण भावंड असू शकतात, मित्र असू शकतात, पती पत्नी असू शकतात, मायलेक असू शकतात, आणखी कोणी असू शकतात. पण आपण जेव्हा त्यांच्याकडे बघतो, एखादी तरुण मुलं जेव्हा रस्त्याने जातात, आपण दोन व्यक्तीकडे जेव्हा बघतो, तेव्हा बघताना आपला कल काय असतो, पहिल्यांदा काय बोललं जातं आपल्याकडून, पहिल्यांदा उच्चार हे वेगळं काहीतरी वाटते. म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे आपला, सम्यक आहे का, नाही आहे सम्यक. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की समोर आपण सगळ्यांशी बोलताना किंवा आपण बघताना आपली दृष्टी कशी असली पाहिजे, सम्यक असली पाहिजे. प्रत्येकाने, प्रत्येक व्यक्तीला दोन डोळे दिलेले आहेत निसर्गाने. प्रत्येक व्यक्तीला दोन डोळे, कुणाला एक असेल तो भाग वेगळा, परंतु प्रत्येकाला दोन डोळे दिलेले आहेत. सर्वांना दोन डोळे दिलेले आहेत, फक्त बघण्याचा नजरिया प्रत्येकाचा वेगळा आहे. ऑपरेशन दृष्टीचं होतं, दृष्टिकोनाचं नाही. आणि म्हणून आपली जी दृष्टी आहे ही सम्यक ठेवली पाहिजे, कारण तुमचा विचार चांगला आहे. एखादी व्यक्ती जर समोरून येत असेल, ती त्याच्या कर्माने काय करते आपल्याला त्याच्याशी कर्तव्य नाहीये. भगवान बुद्धांनी सांगितलं की तुम्ही कसे आहात हे पहिल्यांदा बघा. मी कसा आहे हे मला स्वतःला समजायचं आहे, माझी दृष्टी कशी आहे ते मला समजायचं आहे, आणि मग मी दुसऱ्याला बोलायचं आहे. आणि म्हणून मी चांगला आहे ना, तर मला समोरची व्यक्ती कशी दिसणार आहे, चांगलीच दिसणार आहे. त्या व्यक्तीने आपल्याकडे बघून तोंड मुरडलं, नाक मुरडलं, तो जरी आपल्याकडे बाजूने निघून गेला, पण आपल्याला तो दिसलेला आहे. आपण त्याला समोर बघून आपण त्याला विचारणार आहोत, त्याच्याशी बोलणार आहोत, त्याची ख्याली खुशाली विचारणार आहोत. केवळ तो चांगला आहे म्हणून नव्हे, तर तुम्ही चांगले आहात म्हणून, तुमचे विचार चांगले आहेत, तुमची दृष्टी चांगली आहे म्हणून तुम्ही त्यांना विचारणार आहात. तुम्ही म्हणाल की मी का विचारू, मी त्याला का विचारायचं, तो माझ्याकडे बघून निघून गेला, त्याने मला विचारलंच नाही, त्याने माझ्याकडे बघितलंच नाही. परंतु तसं न करता तुमचा विचार काय आहे, तुम्ही काय आहात, मग त्याच्यात आणि तुमच्यात फरक काय, हे भगवान बुद्धांनी परिवर्तन सांगितलेलं आहे. त्यानंतर तुमची जी उपजीविका आहे, अजीविका आहे, ती अजीविका कशी असावी, तर ती अजीविका अशी असावी की त्या अजीविकेपासून कोणाचा संसार उद्ध्वस्त होता कामा नये. ती आजीविका कशी असावी, सम्यक असावी. त्या आजीविकेपासून, म्हणजेच एखादा समजा आता हत्यारांचा व्यवसाय करत असेल, त्या हत्यारांपासून कुणाचा खून होऊ शकतो, कुणाला मार लागू शकतो, कुणी जखमी होऊ शकतो. म्हणजे काय होतं, त्याच्यापासून त्याला त्रास होणार आहे, कुणाचं तरी घर उद्ध्वस्त होणार आहे, कुणाची तरी व्यक्ती जाणार आहे. म्हणून तसा व्यवसाय तुम्ही करू नका. तुमची अजीविका अशी असावी की तुम्हाला कमवताना अगदी थोडेही पैसे मिळाले तरी ते आनंदाने तुम्हाला स्वीकारता यावेत, आनंदाने तुम्हाला झोप लागावी, आनंदाने त्याचा तुम्हाला स्वीकार करता यावा. म्हणजेच तुमची अजीविका काय आहे, सम्यक आहे. त्यानंतर तुमचा कर्मांत कसा असावा, तर तुमचा कर्मांत कसा असावा, तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचं आहे की सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत मी आज काय केलं, माझ्या हातून कुठलं कर्म झालं, चांगलं झालं का, वाईट झालं का, कुशल झालं का, अकुशल झालं का, त्याचं चिंतन मनन तुम्ही झोपताना करायचं आहे. आणि आज माझ्या हातून जे झालेलं आहे ते उद्या होणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे. भगवान बुद्धांचा धम्म जो बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे तो धम्म बुमरँग सारखा आहे. बुमरँग म्हणजे काय माहितीये, जेवढ्या वेगाने आपण त्याला ते असं त्याला बेचकी म्हणतात, मराठीमध्ये त्याला बेचकी म्हणतात. त्यामध्ये एक काडी लावायची आणि ते रबर असतं, ते रबर ताणल्यानंतर ती बेचकी खूप पुढे उडाली जाते आणि त्याच्या डबल वेगाने ती आपल्याकडे येते. बुमरँगचं हत्यार तसंच आहे, बौद्ध धम्म तसाच आहे. बौद्ध धम्माचा कर्मांत तसा आहे, जेवढ्या वेगानं तुम्ही दुसऱ्यावरती रोखाल त्याच्या डबल वेगानं तो तुमच्याकडे आल्याशिवाय राहत नाही. मग आपण काय करावं, काय नाही करावं हे स्वतःला ठरवायचं आहे. मी हे केल्यानंतर मला याचं फळ चांगलं मिळणार आहे का, वाईट मिळणार आहे का, आणि हे फळ मिळाल्यानंतर याचा काय उपयोग होणार आहे हे स्वतःला विचारायचं आहे. आणि म्हणून आपला कर्मांत चांगला असावा. ही कर्मांत आपला चांगल्या असल्यानंतर आपण जेव्हा म्हणतो की कुठलीही गोष्ट करताना मी चांगल्या दृष्टीने करतो, आपला उद्देश चांगला असावा. एखादं काम करताना भले त्याचा रस्ता खडतर असेल,
कारण चांगल्या माणसांना विरोधक असतात, चांगल्या रस्त्याला गतिरोधक असतात, चांगल्या माणसांना विरोधक असतात. जेव्हा आपल्याला विरोधक निर्माण होतात तेव्हा आपण समजायचं की आपलं काम चांगल्या प्रतीचं आहे, आपलं काम चांगल्या वाटेवरती चाललेलं आहे. आणि म्हणून हे काम करताना तुम्ही जेव्हा आपण हा कामाचा जो उद्देश असतो तो उद्देश चांगला असावा. एखाद्या वेळी काय होतं, आपण काम चांगलं करतो पण आपला उद्देश चांगला नसतो. एखाद्या संस्थेमध्ये म्हणा, एखाद्या गावामध्ये म्हणा, एखाद्या कुठल्याही कंपनीमध्ये म्हणा, आपण काम करतो पण एखाद्यावरती आपला राग असतो, त्याच्यावरती आपला द्वेष असतो, त्याचा आपण द्वेष करत असतो, तिरस्कार करत असतो. मला नोकरी नाही मिळाली तरी चालेल, मला बढती नाही मिळाली तरी चालेल, पण तो निघाला पाहिजे. या उद्देशाने जेव्हा तुम्ही पुढे जाता तेव्हा तुम्ही कुठेही सक्सेस होत नाही. जेव्हा तुम्ही तुमचा हेतू शुद्ध ठेवून पुढे जाता तेव्हा तुम्हाला तो मार्ग चांगला मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून कर्म सिद्धांत हा रिटर्न गिफ्ट आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. या सगळ्या कळ्यांचा अभ्यास केल्यानंतर शेवटची जी कडी आहे ती आहे सम्यक संबोधी. म्हणजेच जेव्हा आपण 7 कड्यांचं अवलंबन करतो, आपली दृष्टी, आपला कर्मांत, आपली उपजीविका, आपलं बोलणं, आपलं चालणं, या सगळ्या गोष्टींवर जेव्हा आपण नियंत्रण ठेवतो तेव्हा ही 8वी गोष्ट ऑटोमॅटिकली आपल्याकडून घडली जाते. तुम्ही त्या सगळ्या गोष्टींचं आचरण करता म्हणजे तुम्ही संबोधीपर्यंत जाता, तुम्हाला विचार करण्याची शक्ती मिळते किंवा तुमची जी चित्त शक्ती आहे तुम्ही चित्ताला शुद्ध करता. आणि जिथे चित्ताची शुद्धी होते, जिथं चित्त शुद्ध होतं तिथे बुद्ध वेळ आल्याशिवाय राहत नाही. भगवान बुद्धांनी मनाला केंद्रबिंदू मानलेलं आहे. भगवान बुद्ध म्हणतात की जेव्हा तुम्ही मनावरती विजय मिळवता, जेव्हा तुमच्या इंद्रियांवरती विजय मिळवता, या 5 इंद्रियांवरती जेव्हा तुम्ही विजय मिळवता तेव्हा तुम्हाला कुठलाही विजय तुम्ही रोखू शकत नाही. प्रत्येक सक्सेस तुमच्याकडे आल्याशिवाय राहत नाही. तुम्ही कुठेही पराजित होऊ शकत नाही, कारण तुम्ही काय केलेलं आहे, मनाला केंद्रबिंदू मानलेलं आहे. आणि मन जे विचार करतं तेच तुमचे शरीर क्रिया करायला सुरुवात करतं. आणि म्हणून मनाला तुम्ही जेव्हा तुमच्या काबूत ठेवाल, तुम्ही जेव्हा मनाला तुमच्या नियंत्रणात ठेवता तेव्हा तुम्ही संपूर्ण विश्वावरती विजय मिळवल्याशिवाय राहणार नाही. हा भगवान बुद्धांचा परिवर्तनवादी धम्म. आणि म्हणूनच जेव्हा आपण मनावरती, भगवान बुद्ध म्हणतात की तुमचं मन जर शुद्ध असेल तर सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. पण काही लोक समोर आपण सगळ्या गोष्टी चांगल्या बोलतात, गोड बोलतात, माणसांशी एवढं गोड बोलतात की आपल्याला वाटूच शकत नाही ती व्यक्ती आपल्या विरोधात काही करत असेल. एवढं सुंदर आपलं मन शुद्ध करण्यासाठी कुठलं डिटर्जंट आहे का, कुठली वॉशिंग पावडर आहे का, कुठलं साबण आहे का, नाही हो. भगवान बुद्धांचा धम्म पंचशील, अष्टशील, दसशील यातून आपलं मन शुद्ध होणार आहे. आणि म्हणून आपण ते मन शुद्ध करण्यासाठी काय केलं पाहिजे, भगवान बुद्धांच्या धम्माचं आचरण केलं पाहिजे. नाहीतर आपल्या मनामध्ये अनेक क्लेश, द्वेष, तृष्णा भरलेली आहे आणि समोर गोड बोलतो परंतु तुमच्या चेहऱ्यावरती दिसतं, ते चेहऱ्यावरती मनाचा भाव तुमच्या दिसतो. म्हणून मन मेला रे तन को धोए, मन मेला रे तन को धोए, फूलों को चाहे तो काटे बोए, काटे बोए, मन मेला रे तन को धोए, मन मेला रे तन को धोए. आपण जर कितीही आतून जर चांगला विचार केला तरच आपल्या गोष्टी चांगल्या होणार आहेत, अन्यथा आपल्याला कुठल्याही प्रकारचा परिणाम हा चांगला मिळू शकत नाही. हा भगवान बुद्धांचा परिवर्तनवादी धम्म आहे आणि हा बाबासाहेबांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. बाबासाहेब नसते, महामानव परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर भगवान बुद्धांचा धम्म आपल्याला कधीही कळला नसता. आणि आज आपण हा मानवतावादी धम्म सांगताना आपण लोकांच्या पुढे आलोही नसतो. म्हणून त्या महामानवांचे एवढे आपल्यावरती उपकार आहेत की आपण आपल्या कातड्यांचे जोडे जरी करून त्यांच्या मूर्तीसमोर ठेवले तरीही आपण त्यांचे उपकार फेडू शकत नाही. का, ज्यावेळी आपलं शरीर आहे, हे तुमचे केस जे आहेत हे केस बाबासाहेब आहेत, हे तुमचे कान बाबासाहेब आहेत, तुमचे डोळे बाबासाहेब आहेत, तुमचे नाक बाबासाहेब आहे, तुमचं बोलणं बाबासाहेब आहे, तुमचे हात बाबासाहेब, तुमचे पाय बाबासाहेब, तुमचं संपूर्ण शरीर बाबासाहेब आहे. आणि तुम्ही जेव्हा बाबासाहेबांना मायनस करता तेव्हा तुमचं अस्तित्व शून्य झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून त्या महामानवाने दिलेला हा विशुद्धी मार्ग किंवा परिवर्तनवादी धम्म आपण साकार करण्यामध्ये यशस्वी ठरलो आहे आणि ठरू अशी मी या ठिकाणी मंगलकामना व्यक्त करते. आणि म्हणून आपण या महामानवाने जो आपल्याला संदेश दिलेला आहे त्या संदेशाचं पालन करून, मी भगवान बुद्धांच्या धम्माचं पालन करून मी माझं जीवन व्यतीत करील अशी मी मंगलमय सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करते. आणि म्हणूनच
मानवतेचा शिल्पकार तो जगामध्ये ठरला, मानवतेचा शिल्पकार तो जगामध्ये ठरला. भीमाने कोटी कोटी काळजात बुद्ध पेरला, भीमाने कोटी कोटी काळजात बुद्ध पेरला, भीमाने कोटी कोटी काळजात बुद्ध पेरला. जय भीम, नमो बुद्धाय, जय सम्राट, जय संविधान. आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.